ही चंचल गोष्ट आहे, ती कधी एका जागी स्थिर नसते, यांना कळत नाही. आता या पुस्तकामध्ये म्हणजे ही पुस्तक म्हणजे वेगवेगळे किस्से अनुभव यांचं एकत्र गुंफण आहे. तुम्हाला त्यात म्हणजे त्या दिवसांमध्ये एकूण किती दिवस होतात तुम्ही आतमध्ये? 108. 108 दिवसांमध्ये म्हणजे या पुस्तकामध्ये असंही झालं असेल ना की या पुस्तकामध्ये तुम्ही किस्से बरेच लिहिलेत, पण अशाही गोष्टी असतील की ज्या तुमच्या नंतर सुचल्या, नंतर आठवल्या? खूप आहे. मी त्या पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलं, ही काही जेल डायरी नाही आहे. नरकातला स्वर्ग ही जेल डायरी नाही. डायरी असेल तर माणूस तारीख वार असं तू लिहत जातो, आणि मला ती काही डायरी वगैरे कधी लिहायची सवय नाही आम्हाला. पण आता आतमध्ये आम्हाला वेळ कसा घालवायचा? सकाळपासून मी लिहिणारा माणूस आहे. अग्रलेख लिहा, अमुक लिहा, बातम्या लिहा, मग शिवसेना भवनात जा, मातोश्रीवर जा, दौरे करा. मग वेळ घालवण्यासाठी चिंतन करायचं आणि कागदावरती उतरवायचं काय घडलं. त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही लिहिलंय की कुंदन शिंदेनी मला दिली. कोण आहे कुंदन शिंदेचा? काय कुंदन शिंदे हा ईडीचा एक विक्टीम आहे. अनिल देशमुखांबरोबर तो त्यांचा सहकारी होता. तरुण मुलगा होता, बिचाराला नाहक अडकवलं. जसे माझ्याबरोबर अनेकांना अडकवलं किंवा इतर लोकांबरोबर अडकवलं, त्यालाही नाहक अडकवलं. तर तो म्हणजे आमचा सगळ्यांचा एक आतमध्ये आधार होता. जेलची यंत्रणा समजून घ्यावी लागते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर. जसं मला एक प्रसंग माहिती आहे की या तेलगी प्रकरणामध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली, आणि त्यांना एका वरिष्ठ अधिकाऱ्याला येरवाड्यामध्ये पाठवलं. आतमध्ये अटक करून गेला मोठा अधिकारी. आतमध्ये गेलं, जेव्हा त्याला त्याच्या लॉकअपमध्ये सोडलं तेव्हा त्याने म्हटलं, हे बघ बाबा, पोलीस जेलमध्ये जे शिपाई असतात त्यांना बाबा म्हणतात, त्यांना हवालदार, त्यांना बाबा या नावानं संबोधलं जातं. अच्छा. त्याला खूप मोठी हिस्ट्री आहे. त्याला इतिहासामध्ये बाबाच म्हणतात. त्याला तुम्ही नावाने हाक मारत नाही. आम्ही पण त्यांना अरे या बाबाला बोलव, त्या बाबाला बोलव, पेडणेकर बाबाला बोलव. कारण तुरुंगात पूर्वी काय असायचं, तुरुंगामध्ये संपर्क होत नव्हता कुटुंबाशी. लांब लांब तुरुंग असायचे ब्रिटिश काळामध्ये. मग तो जो शिपाई असतो तोच तुमचा बाप असतो, तोच तुमची आई असते. तुम्ही त्याला बाबा म्हणता. तो तुम्हाला बापासारखी सेवा करतो तुमची. मग आम्ही त्याला बाबा म्हणतात सगळे बाबा. तर ते म्हटले, बाबा उद्या माझ्या नाश्त्याला काय आहे? मला उद्या सकाळी मसाला डोसा पाहिजे म्हटले. तो बाबा म्हटला, साहेब हा जेल आहे, तुम्ही तुरुंगात आलाय, विसरलात का? हा बाबा त्याला आठवण करून देतो की तुम्ही तुरुंगात आहात. तसं आम्हालाही तुरुंगाची आठवण सतत ती होणारच ना आतमध्ये गेल्यावरती. काही नसतात अशा वेळेला. असे जे काही सहकारी असतात किंवा असे काही बाबा असतात, ते तुम्हाला कशी मदत करतात. अगदी हा कुंदन शिंदे आहे. तर मला लिहायला पेन नव्हता, माझा पेन पहिल्याच मिनिटात काढून घेतला. हा जो पेन असा काढला, हा आज जाणार नाही म्हटले. मी का रे, पेन आहे तो, जन्मताच मी पेन घेऊन आलोय तो. नाही नाही, ते टोक आहे ना, हत्यार आहे ते म्हटले, तुम्ही हल्ला करू शकता. त्यांनी समजून सांगितलं, पेननी तुम्ही सुद्धा तुमच्यावरती हल्ला करून आत्महत्या करू शकता. म्हणजे काही असतं जेल मॅन्युअलमध्ये, किंवा तुम्ही दुसऱ्यावर हल्ला करू शकता. पेन, कागद नाही, काही नाही. पण मला हे कागद उपलब्ध करून दिले कुंदननी. जमिनीवर बसून कसं लिहिणार तुम्ही मला सांगा, आपलं सवय नाही ना असं खाली बसून मांडी घालून. मग त्याला ती माझी धडपड बघितली त्यांनी, आणि तो जेल